हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला 38 कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. पेपर कटिंग 38 छाती 38 छातीचं कटोरी पेपर कटिंग दाखवणार आहे. ब्लाऊज आहे साधा, पण त्याचा कटोरी ब्लाऊज करायचा आपल्याला. छाती आहे 38, छाती 38 आहे. हात लांबी आहे 5.5, हात लांबी 5 इंचाची आहे. फुल हातावरून हाफ हाफ करायचे आपल्याला. त्यांना 5 इंच बाही लांबी हवी आहे. 5 इंच बाही लांबी. तिथूनच असा दंडगेर घ्यायचा आहे. 5.5 इंच येतोय, म्हणजे 11 दंडगेर येतोय. अर्धा भाग 5.5 इंचाचा आहे. हात लांबी 5 इंच, हात लांबी 5 आणि हातघेर आहे 11 इंच. 11 इंचाचा आहे. कंबर घेर आहे. कंबर आपण अशी घ्यायची आहे, एक्स्ट्राची पट्टी सोडून द्यायची. कंबर घ्यायची आहे. कंबर आहे 31 इंच. कंबर 31. पुढील गळा आपल्याला बटन पट्टी करून घ्यायचा आहे, काच पट्टी करून. गळा सुद्धा त्यांना थोडा डीप हवाय. काच पट्टीने हे असं लावून आपल्याला गळा घ्यायचा आहे. बघा, इथून 6 इंच आहे पुढील गळा. 6 इंच आहे आणि मागील गळा 10.5 इंचाचा आहे. 10.5 इंच आणि उंची आहे 13.5 इंच उंची आहे. ओके, आता आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. कटोरी ब्लाऊज आहे 4 टक्स. मेजर लाईनचा ब्लाऊज 4 टक्स आहे. आपल्याला त्याची कटोरी कटिंग करायची आहे. चला तर मग बघूया कटोरी कटिंग. इंची उंची आहे 13.5. 13.5 मध्ये 1 इंच तुम्हाला हवा तर 1.5 इंच. मी 1.5 इंच मिळवते. आणि 2 इंच गळा रुंदी, 3 इंचाची शोल्डर पट्टी. एकूण 5 इंच आपलं शोल्डर येतं. 5 इंचाचं शोल्डर. 38 छातीसाठी आपल्याला 6 इंच मुंडा घ्यायचा आहे. 38 छातीसाठी 6 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. आणि 38चा चौथा भाग 9.5 येतो. अर्धा इंच लुजिंग द्यायचं आहे. आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. पूर्ण अशी रेष आखून घ्यायची. छातीचा चौथा, छाती आहे आपली कमरेचा चौथा. कमर 31 आहे. 31चा चौथा भाग येतो 28, 29, पावणे 8 येतो. 31चा चौथा भाग 31, पावणे 8. तिचा चौथा भाग बरोबर पावणे 8 येतो. 31चा चौथा पावणे 8 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन, टक्स. 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन आखून घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन. पाठीमागील टक्स 4 इंचावरती रुंदी घ्यायची आहे त्याची. मागील गळा आहे 10.5 इंच. 10.5 इंचावरती गळा घ्यायचा आहे. गोल गळा आहे 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. गोल गळा 2 असं इथे आकार द्यायचे गळ्याला. 1 इंच इथे. शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंच. आपलं शोल्डर उतरण्याचे चान्सेस कमी असतात. शिलाई मारताना सुद्धा अशीच मारायची आहे, त्यामुळे शोल्डर अजिबात उतरत नाही. 4 इंच टक्स रुंदी आहे आणि 4.5 इंचाचा आपला हा टक्स आहे. आणि पाव इंच इकडून अर्धा आपण ते टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतलंय, त्याच्यामध्ये ऍड करायचं. इथे टक्स घ्यायचा आहे. हा बॅक पार्ट तयार झाला. कट करून घेते.
3 इंचाचं शोल्डर आहे, 3 इंच मुंडा आहे, 6 इंचाचा, 6 इंच, 4.5 इंचाचा आपला टक्स आहे, 10.5 इंचाचा गळा आहे, 10.5 इंच, छातीचा चौथा 9.5, चौथा भाग 9.5, 2 इंच जो शिलाई मार्जिन 2 इंचाचा आहे. आणि हे इथे आपण 1 इंच टक्ससाठी घेतलंय, हे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. पूर्ण कटिंग करून घेते. पूर्ण पेपर कटिंग आपलं कटिंग करून झाले. आपण जेव्हा हा टक्स घेतो, हा पाठीमागे एक टक्स आपण घेणार, कटच करून दाखवते तुम्हाला. हा जो टक्स आहे तो कट करायचा नाही, मी पेपरवरती तुम्हाला कट करून दाखवते, कापडावरती कट करून मोकळं व्हाल. हा जो टक्स आहे ना, तो आपण घेतला त्यानंतर जो हा आपला पार्ट तयार होतो, व्यवस्थित हा आपण जेव्हा टक्स घेणार तेव्हा आपल्याला इथे शिवल्याच्यानंतर हा भाग खाली येतो थोडा, मग तो असा 1/2 इंच इथून कट करून टाकायचा आहे आपला भाग. हे बसायला सुद्धा पाठीमागे ब्लाऊज सुंदर बसतो. काही गिरायकांची तक्रार असते की मागून ब्लाऊज वरती होतो मधल्या बाजूने, तर तो ह्याच्यामुळेच होतो. आपण हा भाग कट करत नसल्यामुळे मागची बाजू वरती जाते, ही बाजू खाली येते. त्याच्यामुळे ही बाजू 1/2 इंच इथून ब्लाऊज जेव्हा आपण रेडी करणार, पट्टी कमरपट्टी लावायच्या आधी 1/2 इंच हे कट करून टाकायचं. आता आपण कटोरी काढून घेऊया. कटोरीसाठी पूर्ण आखून घ्यायचंय. पूर्ण पार्ट हा व्यवस्थित मार्जिन वाढवायचं नाही, जसं आहे तसं तसं आखून घ्यायचंय पाठीमागे व्यवस्थित. आपण मी आखून घेतलंय, तसेच्या तसं आखून घेतलंय बघा व्यवस्थित एकदम. पुढील 6 गळा आहे, 6 इंच, 1/2 इंच इथे शोल्डर उतार द्यायचा आहे. आता इथे शोल्डर उतार धरून सोडून 6 इंच, 6 इंच आपल्याला गळ्यासाठी द्यायचे. तुम्हाला मोठा हवा असेल तरीही तुम्ही मोठा घेऊ शकता, मला एवढाच खोल हवा आहे. 1/2 इंच इथे आतमध्ये यायचं आहे, आतला आकार द्यायचा आहे मुंढ्याचा. हा आतला आकार देऊन हा आपण कट करून टाकायचा आहे. हा पाठीमागे मुंड्याचा आकार आणि हा आतल्या मुंड्याचा आकार आहे. आता योगपट्टी आपल्याला काढायची आहे. योगपट्टी इथून 2.5 इंचावरती घ्यायची आहे आणि इथे सुद्धा 3 इंचावरती घ्यायची. 2.5 नाही 3, इथे 2.5 आणि इथे 3 इंच घेऊन थोडासा असा इथे थोडं मध्यावरती खाली व्हायचं आहे, असा आकार द्यायचा आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवायची आहे योगपट्टीसाठी आठवणीने. कागदावर जरी वाढवलात नाही तरी कपड्यावरती आठवणी वाढवायची, नाही तर आपली उंची कमी होणार. आता 2 इंच शिलाई मार्जिन आपलं आणि 3 इंच साईड पट्टी, 3 सव्वा 3 इंचाची ठेवला तरी चालेल. आपली कटोरी मग 6 इंचाची परफेक्ट येते. 6 इंचाची कटोरी बरोबर येते. इथे इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे 2 इंच ना करून इथून इथे 1 इंच यायचंय. इथे 1 इंचावरती ना करून घ्यायचे. व्यवस्थित कटोरीला आकार द्यायचा आहे. ही आपली कटोरी तयार झाली आहे. 6 इंच कटोरी आहे. 3 इंच योगपट्टीचा 3 इंचाचा हा घेतलाय, इथे 2.5 इंच घेतलंय आणि हे 3 इंच शिलाई मार्जिन. 2 इंच 3 इंच 6 इंचाचा आपला गळा आहे. 6 इंच आणि 3 इंच आपली शोल्डरची पट्टी 3 इंचाची आहे आणि 6 इंच मुंडा खोली आहे.
ही आपली साईड पट्टी आहे. कटोरी आपल्याला वाढवायची आहे आणि ही योगपट्टी वाढवली आहे आपली योगपट्टी. आपल्याला आता योगपट्टी वाढवायची इथे. योगपट्टी क्रॉस ठेवून, क्रॉस सरळ ठेवला तरी चालते, फक्त कपड्यावरती आपल्याला ती क्रॉस ठेवूनच कट करायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण तुम्ही सरळ कपड्यावरती जर कटोरी कट केलात तर तुमची कटोरी चांगली बसणार नाही. पूर्ण कटोरी अशी आखून घ्यायची व्यवस्थित न हलवता. इथून 1.5 इंच वाढवायचं आहे, इथून 1.5 इंच. तुम्हाला असं क्रॉस घेतला तरी चालेल, पण असं घेतला तरी चालेल. नंतर आपण हे कट करतोच शेवटी. योगपट्टीसाठी आपल्याला आकार द्यायचा असतो म्हणून आपण इथून कट करतो. हा पॉईंट 1.5 इंचचा आणि हा 1.5 इंचचा पॉईंट घेऊन यांचा मध्य काढायचा आहे व्यवस्थित. दोन इंच घ्यायचंय, इथे पाव इंच वाढवायचं आणि इथे अर्धा इंच वाढवायचं. हा टक्स पॉईंट आणि हा आपला आकार द्यायचा आहे व्यवस्थित. आपली कटोरी तयार आहे. इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच आणि आपली कटोरी 6 इंचाची आहे. 6 इंच, इथून पाव इंच घेतलाय आणि इथून अर्धा इंच घेतलाय. आणि हे आपलं 2 इंच मी इथे वाढवतेच. माझी कटोरी सुंदर बसते. मी शिवलेल्या ब्लाउजांची कटोरी मस्त. मी इथे 1.5 इंच वाढवते, त्याच्यामुळे पप पण छान येतो. इथून 1.5 इंच, 2 इंच वाढवल्याच्या नंतर आपल्याला खोली कटोरीची जी उभी आहे तशी मिळते. कटोरी चपटी होत नाही. तुम्ही ह्या प्रकारे ब्लाऊज शिवून बघा माझ्या कटिंगप्रमाणे, तुम्हाला जमतंय का. आपल्याला जर गळा हा खोल करायचा असेल तर तुम्ही खोल पण करू शकता. खाताना डीप हवा असतो, त्याच्यामुळे तुम्ही इथे सुद्धा असा डीप करू शकता. हा आपला पहिला गळा, इथून सुद्धा तुम्ही असा डीप करू शकता. खोल भाग आपल्याला बाकी कटिंग बघायची आहे, त्यांच्यामध्ये बाकी बसत नाहीये. मी सिंगल पेपरवरती बाकी दाखवते, डबल बाकी नाही. बाही कटिंग, हात लांबी आहे 5 इंच. हात लांबी 5 इंच आहे. अस्तरची बाही आहे, त्याच्यामुळे इथे पुढे पाव इंच घ्यायचंय. मग हे मी इथे मिळवते. इथे 5 इंच बाही आणि 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे पुढे अर्धा इंच, मागे अर्धा इंच. छातीचा चौथा भाग, छाती आहे आपली 38. 38चा चौथा भाग येतो 9.5. 9.5 घ्यायचंय. पूर्ण चौकोन आखून घ्यायचा आहे व्यवस्थित. 3 इंच डाऊन करायचे इथे मुंड्याला आकार देण्यासाठी. आणि दंडगीर आहे 11. 11चा अर्धा भाग येतो 10.5 5.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. फिटिंगसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचंय. इथून 2 इंच वरती यायचंय आणि हा पॉईंट हा 2 इंचाचा, हा 2 इंचाचा. असा मुंड्याला आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आपला बाहेरचा भाग येतो आणि आतला भाग सुद्धा आपला हा असाच येतो. पूर्ण ही आपलं पेपर कटिंग रेडी आहे. आता मी सिंगल बाई काढली आहे, पण कपड्यावरती ठेवताना त्याला डबल घडी कपड्याची करूनच ठेवायचं आहे. मी अशीच तुम्हाला दाखवली आहे. मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते.